data flows in two directions as follows. नंबर 1, आता इथं बाहेर म्हणजे नेमकं काय, तर आपण कुठली प्रोग्रामिंग करतो, फाईल प्रोग्रामिंग. आपल्या कम्प्युटर्स मधल्या फाईल्स प्रोग्रामला जोडल्या जातात आणि फाईल आणि प्रोग्राम यांच्यामध्ये कम्युनिकेशन होतं. प्रोग्रामचा डेटा तुम्ही फाईल मध्ये परमनंट स्टोअर करून ठेवू शकता किंवा फाईल मधला डेटा प्रोग्राम मध्ये तुम्ही परत आणून डिस्प्ले करू शकता. म्हणजे प्रोग्राम आणि फाईल, बरोबर. प्रोग्रामचा डेटा बाहेर जातोय म्हणजे बाहेर कुठे जातोय, फाईल मध्ये जातोय, ज्याला आपण आउटपुट म्हणणार. बाहेरून म्हणजे काय, तर फाईलचा डेटा प्रोग्राम मध्ये आणला जातोय, ज्याला आपण इनपुट म्हणणार. सो दोन डायरेक्शन्स काय आहेत, एक प्रोग्राम टू फाईल, प्रोग्राम मधून फाईल मध्ये चाललंय किंवा फाईलचा डेटा प्रोग्राम मध्ये आणला जातोय, अशा दोन डायरेक्शन्स आहेत. सो नंबर 1, राईट डाऊन प्रोग्राम टू फाईल. प्रोग्राम पासून फाईल कडे चाललंय म्हणजे सोर्स कोण आहे इथं, प्रोग्राम. प्रोग्राम, आणि डेस्टिनेशन फाईल. फाईल. व्हेरी गुड. The program is a source and the file is a destination. आणि यालाच म्हणतात आउटपुट ऑपरेशन. This diagram is also called as output operation. आउटपुट ऑपरेशन म्हणजे रीड करणं का राईट करणं, राईट करणं. राईट. आउटपुट म्हणजे राईट, इनपुट म्हणजे रीड. Is also called as output operation, that is right operation. राईट करायचं असेल तर कुठला क्लास लागेल आपल्याला, OF क्लास. OF स्ट्रीम क्लास. OF क्लास नाही, OF स्ट्रीम नाव आहे त्याचं. OF स्ट्रीम. आउटपुट फाईल स्ट्रीम क्लास फुल फॉर्म. लिहून टाका बरं.
नंबर 2 आहे फाईल टू प्रोग्राम. डेटा फ्लोची दुसरी डायरेक्शन फाईल पासून प्रोग्राम मध्ये. फाईल टू प्रोग्राम. त्या फाईल टू प्रोग्राम मध्ये काय होतंय, फाईलचा डेटा प्रोग्राम मध्ये आणला जातो फाईल पासून प्रोग्राम कडे. सो इथं सोर्स कोण आहे, फाईल. फाईल. डेस्टिनेशन प्रोग्राम. प्रोग्राम. यालाच तुम्ही काय म्हणणार, कुठलं ऑपरेशन आहे, इनपुट ऑपरेशन. कारण की प्रोग्राम मध्ये डेटा येतो. इनपुट म्हणजेच रीड ऑपरेशन. आणि क्लास कुठला लागेल याला, ifstream class. Stream class. ifstream class. Very good. So let us write this also. Right. सो इथपर्यंत झालं की डेटा फ्लोच्या डायरेक्शन्स किती असतात, दोनच डायरेक्शन आहेत, प्रोग्राम टू फाईल, फाईल टू प्रोग्राम, इनपुट आणि आउटपुट. सो आपण काल हे पण बघितलं की स्ट्रिंग्सला ओपन आणि क्लोज करायचं असतं. ओपन करण्यासाठी काय वापरायचं असतं, ओपन फंक्शन. ओपन फंक्शन. आणि क्लोज करण्यासाठी क्लोज फंक्शन्स. सो स्ट्रिंग्सला ओपन आणि क्लोज करावं लागेल. त्यासाठी पण आपल्याला हे पण शिकून घ्यावं लागेल की कशा ओपन केल्या जातात. ओपन करायच्या मेथड शिकायच्या का, ठीक आहे.
Now let us write the methods to open the streams. इथपर्यंत लिहून झालं तर पुढची heading द्या. A stream can be opened in two ways. ओपन करण्याच्या पण दोन मेथड्स आहेत. Reading there. A stream can open in two ways as follows. So दोन methods कुठल्या आहेत? Number one, by using the constructor of the class. जो क्लास तुम्ही वापरणार त्या क्लासचा एक कन्स्ट्रक्टर आहे जो स्ट्रीमला ओपन करण्याचं काम करतोय. The first method is by using the constructor of the class. Streamला open करण्यासाठी constructor of class. आणि दुसरी मेथड आहे किंवा दुसरा टाइप आहे by using the open method जी तुम्हाला मी लिहून दिली होती तिथं. By using the open method. By using the member function open of the class by using the constructor होता ना तर हा member function आहे. Member function open of class. सो कुठल्याही स्ट्रीमला ओपन करायचे असेल तर तुमच्याकडे दोन टाइप्स आहेत. तुम्ही एक तर कन्स्ट्रक्टर वापरा किंवा मेंबर फंक्शन वापरा. सर भावेशची रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. केली. हेडिंग देऊन टाका by using the constructor of the class. मग कन्स्ट्रक्टरने स्ट्रीमला कसं ओपन केलं जातं हे समजून घेऊया. Can be opened for input and output operations. स्ट्रीमला ओपन करणं म्हणजे कशासाठी ओपन करताय तुम्ही? एक तर इनपुट ऑपरेशन साठी किंवा आउटपुट ऑपरेशन साठी. पण ओपन तर करावी लागेल ना. A stream can be opened for input and output operations. Input and output operations. Comma करून पुढे लिहायचं simply by इकडे लिहितो मी आता using the constructor of the class. Constructor of the class. कुठला class? Stream class. किती स्ट्रीम क्लासेस लिहिलेत आपण?
3 दिले. Simply by using the constructor of the string class. Syntax. मग कसा यूज करायचा प्रोग्राम मध्ये, कशा पद्धतीने तो कन्स्ट्रक्टर आणि सिंटॅक्स माहिती असायला पाहिजे तुम्हाला. सो लेट अस राइट द सिंटॅक्स. सो स्ट्रिंग क्लासचं नाव लिहायचं, ज्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतायत ना, मग क्लास नेम ऑब्जेक्ट नेम. कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, ऑब्जेक्ट बनवताना. म्हणजे स्ट्रिंग क्लासचं नाव, ऑब्जेक्टचं नाव आणि पॅरामीटरला व्हॅल्यूज. स्ट्रिंग क्लास ऑब्जेक्ट नेम. सर मी रिजॉइन होऊ का, रेंज प्रॉब्लेम आहे तर. ओके. ऑब्जेक्ट नेम. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे, म्हणजे पॅरामीटरच्या व्हॅल्यूज द्याव्या लागतील तुम्हाला. पॅरामीटरची व्हॅल्यू द्यायची काय, तर त्या फाईलचं नाव लिहायचंय, ज्या फाईलला तुम्हाला कनेक्ट व्हायचंय तुमच्या कम्प्युटरमध्ये. स्ट्रिंग मध्ये, स्ट्रिंग फॉर्मॅट. ऑब्जेक्ट नेम, डबल कोटेशन मध्ये फाईलचं नाव लिहायचं, फाईल नेम. टर्मिनेट करा. किंवा अजून एक आहे, और पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे, ओव्हरलोडेड आहे. दुसरी पद्धत, दुसरा ओव्हरलोडेड मेथड, क्लास स्ट्रिंग क्लास ऑब्जेक्ट नेम पॅरामीटरच्या व्हॅल्यू देऊन टाका. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. पहिला पॅरामीटर तर पुन्हा फाईल नेमच आहे, ज्या फाईलला तुम्ही कनेक्ट होणार आहात तुमच्या कम्प्युटरमध्ये. त्या फाईलचं नाव लिहायचं, कॉमा करून दुसरा पॅरामीटर आहे ओपन मोड. कॉमा करून मी खाली घेतो, जागा नाही मला. डबल कोटेशन मध्येच लिहायचंय ओपन मोड. डबल कोट कंप्लीट, टर्मिनेट करा. सो दोन पॅरामीटर्स आहेत इथं, फाईलचं नाव आणि ओपन मोड. ओपन करण्याच्या मोड्स असतात जे आपण पुढे शिकणार आहोत. फाईल नेम, ओपन मोड, दोघंही स्ट्रिंग मध्ये आहे. डबल कोट करा. So in this way we can open the streams to perform input-output operations by using the constructor of the class. For example, तुम्ही input operation करतायत आणि तुम्ही if stream class वापरला आणि मग आता तुम्हाला त्या स्ट्रीमला ओपन करायचंय, तर if stream क्लासचा हा कन्स्ट्रक्टर यूज करा त्या स्ट्रीमला ओपन करण्यासाठी. But let us write some examples. For example, so for example, if I want to perform input operation, first example, for input operation किंवा इनपुटला म्हणतात रीड ऑपरेशन.
फॉर रीड ऑपरेशन ओनली. सो मला एक स्ट्रीम बनवायची आहे, रीड करण्यासाठी, इनपुट करण्यासाठी एक स्ट्रीम बनवायची आहे. मला फक्त रीड करायचंय, मग मी इफ स्ट्रीम वापरतो. मग या इफ स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवू आणि स्ट्रीमला ओपन करून टाकूया. पण स्ट्रीमला ओपन करायसाठी तुम्ही कुठल्या फाईलला रीड करताय? बिकॉज फाईल ऑपरेशन्स आहेत ना. इनपुट करतोय म्हणजे फाईल मधून काहीतरी प्रोग्राम मध्ये येते. डायरेक्शन्स बघा, दोनच डायरेक्शन आहे, प्रोग्राम टू फाईल आणि फाईल टू प्रोग्राम. सो इनपुट म्हणजे काय? फाईल टू प्रोग्राम. ज्या फाईलला रीड करायचं असेल मग ती फाईल कुठे आहे? तुमच्या कम्प्युटर मध्ये कुठे ना कुठे असेल, तिचं नाव लिहायचंय. सो लेट अस open the stream by creating an object of the string class. For example, if string class नाव लिहिलं, ऑब्जेक्टला काहीतरी नाव देऊयात. ऑब्जेक्ट बनवतोय, क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम. सो ऑब्जेक्टला नाव देऊ. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टला नाव दिलं इनपुट. तुम्ही काही देऊ शकता. सिंटॅक्स बघा, स्ट्रीम क्लास, क्लास लिहिला, ऑब्जेक्टचं नाव, मी इनपुट दिलं. आता पॅरामीटर मध्ये डबल कोटेशन मध्ये त्या फाईलचं नाव लिहायचंय जिला तुम्ही ओपन करतायत इनपुट ऑपरेशन साठी. फॉर एक्झाम्पल त्या फाईलचं नाव आहे सॅम्पल. पण नुसतं फाईलचं नाव नाही लिहायचं, तर फाईलचं एक्सटेन्शन सुद्धा लिहायचं असतं. आता एक्सटेन्शन काय असतात विचारू नका. sample.txt. Now terminate. अशा पद्धतीने तुमचा प्रोग्राम आता कनेक्ट झालाय एका फाईलला sample.txt ला. पण हे कनेक्शन फक्त इनपुट ऑपरेशन साठी वापरलं जाणार आहे, फक्त रीड करण्यासाठी. So your program is now connected with the file to perform only input operations. एक स्ट्रीम पण क्रिएट झालीये. क्लासचा ऑब्जेक्ट बनवणे म्हणजे स्ट्रीम असते ती. सो स्ट्रीम पण क्रिएट झाली आणि ओपन पण झालीये by using the constructor of the class. पण हे फक्त इनपुट. याच्याने आउटपुट ऑपरेशन करता येणार नाहीये बिकॉज तुम्ही आयएम स्ट्रीम क्लास वापरलाय. सो फक्त इनपुट साठी एक स्ट्रीम क्रिएट झाली आणि कनेक्ट झाली तुमच्या फाईलला sample.txt ला. यू कॅन रीड द कंटेंट्स ऑफ दिस फाइल इनटू युअर प्रोग्राम नाउ. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल मला आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल. आउटपुट म्हणजे राईट ऑपरेशन. फॉर आउटपुट ऑपरेशन ओनली. मग मी त्यासाठी OF स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो, स्ट्रीम क्रिएट करतो आणि ओपन करून टाकतो. सो सिंटॅक्स काय म्हणतो, आधी स्ट्रीम क्लास घ्यायचा. सो OF स्ट्रीम ऑब्जेक्टला काहीतरी नाव द्यायचं. फॉर एक्झाम्पल मी आउटपुट नाव दिलं आणि आता पॅरामीटर मध्ये त्या फाईलचं नाव लिहा जिला तुम्ही कनेक्ट होणार आहे राईट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल sample.txt. झालं. एक आउटपुट स्ट्रीम क्रिएट झालेली आहे ज्या स्ट्रीमचं नाव आउटपुटच दिलंय मी. ऑब्जेक्टचं नाव म्हणजे स्ट्रीमचं नाव. ती क्रिएट झाली, ती sample.txt ला कनेक्ट झाली आणि आता तुम्ही इथून इथं काय करू शकता, राईट करू शकता sample.txt मध्ये. बट रिमेंबर वन थिंग, ही स्ट्रीम जी बनवली आहे ही फक्त राईट ऑपरेशन साठी वापरता येईल तुम्हाला. रीड ऑपरेशन साठी नाही वापरता येणार. बट सपोज इफ आय वॉन्ट टू क्रिएट अ स्ट्रीम, मला एक स्ट्रीम बनवायची आहे जिथं मला दोघही पद्धतीचे ऑपरेशन्स करायचे, रीड पण आणि राईट पण, इनपुट पण आणि आउटपुट पण. मग काय करावं लागेल,
Extreme class. एक्स्ट्रीम क्लास यूज करावा लागेल. तुम्ही एक्स्ट्रीम क्लास यूज करा. शिकलोय ना आपण बोथ ऑपरेशन्स. एक्स्ट्रीम क्लास आहे आपल्याकडे. थर्ड एक्झाम्पल फॉर इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन्स. So let us create a stream and open it for the operations. F-stream class. त्याचा ऑब्जेक्ट बनवला. या ऑब्जेक्टला काहीतरी नाव द्यायचे. So let us give some name as OBJ. whatever it may be, तुम्ही काही देऊ शकता. आणि ज्या फाईलला कनेक्ट करायचंय डबल कोटेशन मध्ये तिचं नाव लिहा sample.txt. So I hope so you understood the concept now, that how to create the streams, how to connect them with the files, and how to open them by using the constructor of the class. This was the first type to open the streams. Streams ला open करण्याचा ही पहिली method होती by using the constructor of the class. But we have another method to open the streams of the classes. आपल्याकडे दुसरी मेथड पण आहे स्ट्रिंग्स ला ओपन करण्याची. आपण लिहिले तिथं काय होती दुसरी मेथड? बाय युजिंग द मेंबर फंक्शन. ओपन. काय नाव आहे मेथडचं नाव? ओपन ऑफ द रिस्पेक्टिव्ह क्लासेस. So that was the first method by using the constructor of the class. The dusri bagayachi by using the member function open of the respective classes. Second method. So the second method to open the strings by using the member function open of the class. कुठल्याही क्लासचा फंक्शन तुम्हाला कॉल करायचा असेल तर कसं कॉल करतात? तुम्ही काय लागेल तुम्हाला? ऑब्जेक्ट. मग जर तुम्ही एक्स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवला असेल रीड ऑपरेशन साठी, आणि आता तुम्हाला ऑब्जेक्ट बनवताना तुम्ही ओपन नाही केलं, पण ऑब्जेक्ट बनवून झाल्यानंतर म्हणजे स्ट्रीम्स जसं इकडे होतं, इकडे काय होत होतं माहितीये का या मेथड मध्ये? इथं दोन कामं सायमल्टेनियसली व्हायच्या. या ठिकाणी स्ट्रीम क्रिएट पण होत होती आणि सायमल्टेनियसली ओपन पण होत होती कन्स्ट्रक्टरच्या मेथड मध्ये. सो इन दिस केस एक इनपुट स्ट्रीम जी फक्त इनपुट आणि रीड करण्यासाठी बनवली जात होती ती क्रिएट पण झाली आणि ओपन पण झाली. हे सगळे एक्झाम्पल्स मध्ये तेच होत होतं. कन्स्ट्रक्टरच्या मेथड मध्ये स्ट्रीम सायमल्टेनियसली क्रिएट पण होत होती आणि ओपन पण होत होती. आता इकडे काय, इकडे तुम्ही मेथडला कॉल करणार आहे, म्हणजे आधी स्ट्रीम बनवून टाका आणि नंतर तिला ओपन करा. सो हे तुमच्या गरजेवरती आहे की तुम्हाला स्ट्रीम बनवायची आणि सायमल्टेनियसली ओपन करून घ्यायची असेल त्याच वेळेस तर कन्स्ट्रक्टर वापरा. किंवा समजा तुम्हाला स्ट्रीम बनवून ठेवायची, पाण्याची नळी आज रात्री आणून ठेवली, पाणी सकाळी लागणार होतं, मग रात्रीच नळ चालू करून ठेवणार का?
हे नाही रे सकाळी लागणार आहे रे पाणी आपल्याला, चालू करून ठेवा रे, सकाळी तुमचं पप्पा चांगले मारतील तेव्हा समजेल टाकी खाली झाल्यावर. गरजेनुसार आहे. स्ट्रीम आता बनवून ठेवायची, पण ओपन मला नंतर मला हवं तेव्हा करायचं असेल तेव्हा कन्स्ट्रक्टर नका वापरू. कन्स्ट्रक्टर डायरेक्ट क्रिएट करतो आणि ओपन करून टाकतो, तेव्हा ही सेकंड मेथड यूज करा. कुठली? ओपनची. म्हणजे स्ट्रीम आधी बनवून ठेवायच्या आणि नंतर हवं तेव्हा ओपन करायचं असेल तर सेकंड मेथडच वापरा. कसं? इकडे बघा सिंटॅक्स. सो आपल्याला काय करायचं, एक स्ट्रीम आधी बनवून घ्यायची आणि स्ट्रीम बनवण्यासाठी मग तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. इनपुट असेल तर आयएफ स्ट्रीम, आउटपुट असेल तर ओएफ स्ट्रीम, दोघं करायचे असेल तर एफ स्ट्रीम, दोघं करायचे असेल तर एफ स्ट्रीम. या रिस्पेक्टिव्ह क्लासेसची ऑब्जेक्ट बनवून घ्यायचे फक्त, ओपन नाही करायचं, कन्स्ट्रक्टर नाही वापरायचं, फक्त ऑब्जेक्ट बनवून ठेवा आणि त्या ऑब्जेक्टला यूज करून नंतर ओपन मेथडला कॉल करा. सो सिंटॅक्स लिहून टाका आता. सिंटॅक्स मी तुम्हाला ओपनची लिहून देतोय बरं का, की ओपन मेथडने स्ट्रीम कशी ओपन केली जाते. सो ऑब्जेक्ट नेम ओपन मेथड कॉल करायचे, 100% ऑब्जेक्ट लागेल. सो ऑब्जेक्ट नेम and now call the method open dot open. मेथड कॉल झाली आणि मेथडच्या पॅरामीटरला त्या फाईलचं नाव लिहायचंय जिला कनेक्ट करायचंय तुम्हाला आणि स्ट्रीम ओपन करायची. फाईल नेम टर्मिनेट. याला पण दोन आहेत सिंटॅक्स. और ऑब्जेक्ट नेम मेथडला कॉल करतोय. फंक्शन कसा कॉल केला जातो, ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम डॉट ओपन आणि ओपनच्या पॅरामीटरला त्या फाईलचं नाव लिहायचं जिला कनेक्ट करून स्ट्रीम ओपन करायची आहे. जसं तिकडे लिहिलं होतं आपण sample.txt, तसंच तिथं पण आहे फाईल नेम, पण ते फाईलचं नाव लिहिताना डबल कोट मध्ये लिहायचं असतं नेहमी स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. चालेल. सो दिस इज द सिंटॅक्स. तर सारखेच झाले ना सर दोघी. अरे मग ते एक पॅरामीटर राहिलं ना आपला वरचा, तिथे काय लिहिलं बघा आपण दुसरा पॅरामीटर ओपन मोड कॉमा करून लिहा. ओपन नोट ना सर. ओपन मोड, येस ओपन मोड टर्मिनेट करून टाका. ठीक आहे. लेट अस टेक सम एक्झाम्पल्स. हेच 3 एक्झाम्पल पुन्हा घेऊयात आपण. इनपुट करायचं असेल फक्त तर आयएफ स्ट्रीम वापरा, आउटपुट करायचं असेल फक्त तर ओएफ स्ट्रीम वापरा, दोघं करायचं असेल एफ स्ट्रीम. फॉर एक्झाम्पल number 1, if I want to perform only input operation, मग त्यासाठी मी स्ट्रीम बनवणार आणि बनवून नंतर ओपन करणार ओपन मेथडने, लगेच नाही करायची ना. सो ओपन मेथड ऑपरेट फॉर इनपुट ऑपरेट करूया रीड ऑपरेशन्स ओनली. माझे ऑब्जेक्ट बनवा, क्लास ऑब्जेक्ट, क्लासचं नाव काय, इफ स्ट्रीम.
ऑब्जेक्टला काहीतरी नाव द्या, फॉर एक्झाम्पल इनपुट, आणि टर्मिनेट करा. फक्त ऑब्जेक्ट बनवायचा आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला असेल तर कळत असेल तुम्हाला तर की क्लासेस मध्ये जे ऑब्जेक्ट बनवले जातात ते कन्स्ट्रक्टर्स कॉल होतात. एक स्ट्रीम क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवला इनपुट नावाचा. हा फक्त एक ऑब्जेक्ट आहे. द ऑब्जेक्ट इज ओनली क्रिएटेड. स्ट्रीम ओपन नाही झाली. स्ट्रीम कन्स्ट्रक्टर ने पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर मध्ये फाईल नेम लिहिलं तर ओपन होते. इकडे जसं लिहिलं होतं आपण. सो इन दिस केस वी जस्ट क्रिएटेड अन ऑब्जेक्ट. द स्ट्रीम इज नॉट येट ओपन. We can open the stream later on. इथं फक्त ऑब्जेक्ट क्रिएट झालाय, ओपन नाही झाली. ओपन नंतर तुम्हाला हवं आता तेव्हा करा तुम्ही. आणि त्यासाठी मग 100% ओपन मेथड वापरावी लागेल. मला ह्या स्ट्रीमला ओपन करायचे. स्ट्रीम क्रिएट झाली आहे. स्ट्रीमचं नाव इनपुट आहे आणि या स्ट्रीमला ओपन करायचं असेल तर कसं लिहिणार? इनपुट डॉट ओपन. पॅरामीटरला त्या फाईलचं नाव लिहा, जिच्याशी कनेक्ट करून स्ट्रीमला कनेक्ट करून ती फाईल ओपन करून घ्यायची. सो त्याच्याच खाली लोड दाखवतो आता. लेट अस कॉल द मेथड नाव इनपुट डॉट ओपन. पॅरामीटर मध्ये फाईलचं नाव लिहून टाका, जिच्याशी कनेक्शन करायचे, ऑपरेशन्स करायचे. फॉर एक्झाम्पल सॅम्पल डॉट टेक्स्ट. आणि टर्मिनेट. सो आय होप सो आता समजून गेलं असेल तुम्हाला. पुढचे एक्झाम्पल्स लिहून टाका फटाफट. Number 2, for output फक्त आउटपुट करायचे. आउटपुट म्हणजे राईट ऑपरेशन करायचं असेल राईट ऑपरेशन सोडून. ओनली मग त्यासाठी ऑफस्ट्रीम क्लास याचा ऑब्जेक्ट बनवून ठेवूयात. स्ट्रीम क्रिएट करून टाकूयात. स्ट्रीम ऑब्जेक्टला काहीतरी नाव देऊयात, फॉर एक्झाम्पल आउटपुट. आणि टर्मिनेट करा. म्हणजे एक स्ट्रीम फक्त क्रिएट झाली. स्ट्रीम ओपन नाही झाली अजून. आणि ओपन करायचं असेल तर कॉल द मेथड ॲज. ऑब्जेक्टचं नाव काय आहे? आउटपुट डॉट ओपन. मेथड कॉल केली. पॅरामीटरला फाईलचं नाव लिहून टाका. डबल कोटेशन मध्ये फाईलचं कुठलीही फाईल असू शकते, काही नाव असू शकतात. मी फॉर एक्झाम्पल सॅम्पल डॉट टेक्स्ट. इव्हन टेक्स्ट नाही, कुठलीही वर्ड फाईल जी तुम्ही वर्डिंग साठी लिहिण्यासाठी टेक्स्ट एडिटर्स तुम्ही वापरतात. मग तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड पण वापरत असणार, वर्ड पॅड पण वापरत असणार, नोटपॅड पण वापरत असणार. कुठलीही फाईल चालते. झालं. समजा मला दोघही पद्धतीचे ऑपरेशन्स करायचे. फॉर इनपुट आउटपुट that is read and write operations. मग त्यासाठी तुम्हाला ठरवायचंय की ऑब्जेक्ट कुठला वापरायचा आहे. हे पण तुम्हालाच ठरवायचंय. दोघं करायचे तुम्ही एक्स्ट्रीम क्लास वापरणार. नंतर स्ट्रीम ओपन करायची आहे तर मी सेकंड मेथड ओपन मेथड वापरणार. सायमल्टेनियसली ओपन करून घ्यायचं असेल तर कन्स्ट्रक्टर वापरा. एक्स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्टला फॉर एक्झाम्पल ओबीजे नाव देऊन टाकलं.
ऑब्जेक्ट क्रिएट झाला म्हणजे स्ट्रीम क्रिएट झाली. स्ट्रीम क्रिएट झाली. आता या स्ट्रीमला ओपन करायचं असेल तर कॉल द मेथड ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम obj dot open and specify the name of the file in double quotation marks. Sample.txt. चालेल. सो अशा पद्धतीने स्ट्रीम्स कशा बनवल्या जातात आणि त्या कशा ओपन केल्या जातात, त्यांना ओपन करायचे किती मेथड्स आहेत हे सगळं शिकवून झालं. हे एवढं डिटेल मध्ये तुमच्या सिलेबसला नाहीये. अतिशय शॉर्टकट मध्ये थेरॉटिकल पार्ट आहे तुमच्या सिलेबसला. पण फाईल प्रोग्रामिंग एक चांगली प्रोग्रामिंग आहे. तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज यायला पाहिजे. दॅट्स व्हाय आय एम वेस्टिंग माय टाइम. But not for those students. माझ्या आयुष्यात हे 2 स्टुडंट्स नेहमी राहणार आहेत जे पुढे जाण्यासाठी धडपडत असतात शिकण्यासाठी. त्यांच्यासाठी माझं हे सगळं चाललं असतं. So let us move. झालेत पर्यंत लिहून सर्वांचं? हो सर. नाही सर. मग आपण काल शिकत होतो की स्ट्रीम्स बनवायच्या, स्ट्रीम्स बनवून झाल्या की त्यांना ओपन करायच्या. नुसतं ओपन नाही, नळाचं पाणी लावलंय, पाणी वापरून झालं, मग काय करणार तुम्ही आता? बंद. क्लोज. बंद करून नळ बंद करणार. तसंच डेटा फ्लोच्या ह्या ज्या स्ट्रीम्स तुम्ही वापरताय, तुमचं काम करून झालं की यांना बंद करायला विसरायचं नाही. You have to close the streams also. Don't forget to close the streams, otherwise they will be opened until and unless you close your terminates your programs. म्हणून स्ट्रीम ओपन करून झाल्यानंतर तुमची ऑपरेशन्स परफॉर्म करून झाल्यानंतर स्ट्रीम्सला क्लोज करणं सुद्धा गरजेचं आहे. क्लोज साठी काय लिहिलं होतं आपण तिथं बघा त्या फिगर मध्ये? क्लोज फंक्शन. क्लोज फंक्शन. अच्छा. ती छोटीशी फिगर आहे पण तिच्यामध्ये मोस्टली सगळे कन्सेप्ट एकत्र येऊन गेले होते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. सो नाउ वी हॅव टू क्लोज द स्ट्रीम नाउ अँड बाय युजिंग द क्लोज मेथड of the respective classes. झालं असेल तर हेडिंग घेऊन टाका पुढची. क्लोजिंग ऑफ फाइल स्ट्रीम. ओपन कशा करायच्या ते शिकून झालं. आता क्लोज कसं करायचं ते शिकायचं. क्लोजिंग अ फाइल स्ट्रीम. स्ट्रीम्सला क्लोज करायचंय आता. File streams can also be closed by using the member function. इथं कन्स्ट्रक्टर नाही, इथं मेंबर फंक्शनच आहे ज्याचं नाव क्लोज आहे. by using the member function close of the respective classes.
ज्या क्लासची स्ट्रीम असेल त्या क्लासच्या ऑब्जेक्टने कॉल करायची हिला ऑफ द रेस्पेक्टिव्ह क्लासेस. या मेथडला कुठलाही पॅरामीटर नाहीये, नो आर्ग्युमेंट, झिरो. जस्ट कॉल इट, फक्त तिला कॉल करायचे असते. इट हॅज नो आर्ग्युमेंट. आणि ही मेथड काही रिटर्न सुद्धा करत नाही. सो नो पॅरामीटर, नो रिटर्न टाइपची मेथड आहे. इट हॅज नो आर्ग्युमेंट nor it returns anything. एकदाची फाईल तुम्ही क्लोज करून टाकली, स्ट्रीमला जर तुम्ही एकदाच क्लोज केलं, त्याच्यानंतर तुम्ही त्या स्ट्रीम वरती कुठलंच ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. Once the stream is closed, you cannot perform any operation on that stream later on. Next point. सर तर आर्ग्युमेंट नंतर काय होते कळत नॉर Nor, N-O-R, nor. हे पण नाही आणि ते पण नाही. Once a file stream is closed, after that no operations can be performed on that stream. Remember this point, important point. So syntax अतिशय सोपं आहे, void close. Void close is the syntax.
So it's very simple. Stream ला क्लोज करायचं असेल तर ऑब्जेक्ट नेम डॉट क्लोजेस द स्ट्रीम. तुम्हाला इथं मी एक ऑब्जेक्ट बनवून दाखवला, स्ट्रीम बनवली, मी ती त्या स्ट्रीमला ओपन करून दाखवलं, काही ऑपरेशन्स परफॉर्म झाले असतील फॉर एक्झाम्पल. आफ्टर दॅट द स्ट्रीम इज क्लोज्ड. चला 2 मिनिटाकडे बघा. फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव सम फाईल, sample.txt घेऊन घ्या. We have some file and the file has some contents inside it. So we have to read the contents of the file. For example, या file ला आपण read करतोय right from the first character of the file. पहिल्या character पासून त्या file ला read करतोय line by line. We are reading it. Finally, we came to the last line. Last lineचा last character. इथून पुढे आता संपलंय. सगळं रीड करून झालंय. आता काहीच नाही उरलं. प्रोग्राम मध्ये आपल्याला कसं कळेल की आपण त्या फाईलच्या लास्टला आलोय. ही फाईल पूर्ण रीड करून झालीये. आता पुढे काहीच नाहीये हे कसं कळेल? त्याला म्हणतात एंड ऑफ द फाईल. फाईलच्या एंडला आलोय. End of the file. In short, it is called as EOF. म्हणजे end of the file. So we have to detect the end of the file in file programming. फाईल प्रोग्रामिंग मध्ये फाईल सोबत ऑपरेशन्स करताना तुम्हाला फाईलचा एंड ऑफ द फाईल हा डिटेक्ट करायचा आहे. Then how can we do that? How to detect the end of the file? Heading the पुढची. The next topic, detecting the end of a file.